कोल्हापूरमधील हरिओम नगरमध्ये एका बंगल्याच्या बेसमेंटमध्ये 3 पानी जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हेन्वेषण शाखा आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकानं 15 मार्च रोजी हरिओम नगरमधील 15व्या गल्लीत एका बंगल्याच्या बेसमेंटमध्ये छापा टाकत 3 पानी जुगार खेळणाऱ्या 9 जणांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून 71,210 रुपये रोख रक्कम, 1,01,000 रुपये किमतीचे 9 मोबाईल फोन आणि 2 लाख रुपये किमतीच्या 4 दुचाकी असा एकूण 3,72,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संजय पडवळ, युवराज पाटील, अमित सरजे, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, राजू येडगे, सतीश सूर्यवंशी, गजानन गुरव, अभिजित भोर, सागर डोंगरे, अमर पाटील आणि वैभव खोत यांनी या कारवाईत सहभाग घेतला।